महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना मी नतमस्तक होतो. आदरणीय वंदनीय भिक्खू संघ यांनासुद्धा मी त्रिवार वंदन करतो. आज लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून माघ पर्वानिमित्त 5000 उपासक आणि उपासिका यांना महाबुद्ध वंदना या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विकासजी धनगर, लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल जिल्हा प्रतिनिधी अमरावती. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय वंदनीय भदंत सत्यानंदजी महाथेरो येनाडा, प्रमुख मार्गदर्शक भदंत आनंद महाथेरो, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती दिल्ली, भदंत बुद्धघोष महाथेरो, भदंत आनंद महाथेरो, भदंत चंद्रमणीजी महाथेरो, भदंत श्रीपाद महाथेरो, भदंत आर्य सारीपुत्र महाथेरो, भदंत अमोल बोधी महाथेरो आणि भदंत श्रीवल्लभ महाथेरो. आणि आजच्या या कार्यक्रमाला TBM कडून धम्मचारी संघवीरजी उपस्थित. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशजी रविरार साहेब, माजी सहाय्यक संचालक नगररचना पुणे, स्वागताध्यक्ष सचिन भाऊ मून, प्रमुख उपस्थिती प्राध्यापक डॉक्टर रवींद्रजी मुंद्रे सर, प्रमुख उपस्थिती प्राध्यापक दिनकर तुर्काने सर, प्रमुख उपस्थिती भारतजी शहारे, अध्यक्ष बौद्ध धम्म प्रसार समिती भीमटेकडी अमरावती, प्रमुख उपस्थिती प्रदीपजी गायकवाड आणि पुनच्छा मुख्य आयोजक आणि ज्या आमच्या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या सर्व प्रतिनिधी आणि सर्व त्यांचे सहकारी. आणि पुन्हा या ठिकाणी कार्यक्रम आहे खंजेरी वादक पवनपाल महाराज, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, विकासजी धनगर खरोखरच आपली जी संकल्पना आणि आपण जो गोल ठेवला की या ठिकाणी 5000 उपासकांनी उपासिकांनी भिक्खू संघाच्या माध्यमातून वंदना घ्यावी आणि भिक्खू संघाने द्यावी, आपलं खरोखरच अभिनंदन करतो, स्वागत करतो की हा सुंदर असा धार्मिक उपक्रम आपण भीमटेकडी या ठिकाणी आयोजित केला. आपल्या सर्व लॉर्ड बुद्धा टी व्हीचं अभिनंदन करतो आणि आपण त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवाल. आणि भिक्खू संघाच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी वंदना घेतली म्हणून या ठिकाणी जो माझा बांधव आहे त्यांनी आज दारूचा त्याग केला, त्याबद्दल त्यांच्यासाठी आणखी टाळ्या वाजवा. केला ना त्याग, केला ना दारूचा, हात वर करा, केला का? मागं हात खाली आहेत. आमची महिला भगिनी तुम्ही खुश नाही झाले दारू सोडली तर त्यांनी? वा वा, चला. आणि असेच उपक्रम लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रामध्ये सचिनजी मून यांच्या माध्यमातून खरोखरच आज समाजाला धार्मिकतेची काळाची गरज झालेली आहे. आणि आपण जे उपस्थित आहात, माझं नेहमीचं दुखणं असते, आज हजारांना लोक आपण या ठिकाणी आहोत पण आपल्या घरच्या मुला मुलींना आपण आणू शकलो नाही, याचं फार मोठं दुःख आहे. जोपर्यंत तुम्ही आपल्या नवीन पिढीवर धार्मिक संस्कार देणार नाहीत तोपर्यंत हा धम्माचा डोलारा चालणार नाही. भविष्यात फार मोठे धोके आपल्याला निर्माण होतील. धार्मिक संस्कार जर आपल्या कुटुंबामध्ये असेल तर आपल्या कुटुंबामधली व्यसनाधीनता, नैतिकता, आचरण ह्या प्रत्येक गोष्टी कुटुंबामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही. आज गंगेमध्ये स्नान करायला लोक प्रयागराजला गेलेत आणि आपण आपल्या घरातले मुलं भीमटेकडीवर आणू शकत नाही, यापेक्षा दुःख काही नसू शकते. वाईट वाटेल. हे वाईट वाटण्यासाठी नाही. आज आपल्याला प्रत्येकजण असं सांगितलं जाते, जेव्हा 2 लोक एका ठिकाणी बसतात तेव्हा तीच चर्चा होते की आपल्या धम्माचं काय, समाजाचं काय. धार्मिकता नाही, राजकीय आपण एका ठिकाणी नाही, सामाजिक उपक्रम आपण देण्यासाठी एका ठिकाणी येत नाही. पण आज विकासजी धनगर यांच्या माध्यमातून सर्वच पक्षाचे प्रतिनिधी, सर्व चळवळीचे प्रतिनिधी या ठिकाणी एका ठिकाणी तुम्ही आणलेत, ही फार मोठी अमरावतीकरांसाठी जमेची बाजू आहे. आता पुन्हा आपल्याला अमरावतीमधूनच एक कार्यक्रम भिक्खू संघाच्या माध्यमातून द्यायचा आहे. तो कार्यक्रम TBM सुद्धा एका ठिकाणी
भारतीय बौद्ध महासभा, भिक्खू संघ, ज्या ज्या धार्मिक विंग आपल्या समाजामध्ये काम करतात, त्यांनी एकाच प्लॅटफॉर्मवर येऊन या समाजाला एकत्रित एका ठिकाणी आणून धार्मिक काम कसं करता येईल, सामाजिक काम कसं करता येईल, म्हणजे या समाजाचा विकासाचा गोल कसा साध्य करता येईल, याकरता सर्व ज्या विंग आहेत समाजामध्ये काम करणाऱ्या, त्यांनी आता एका ठिकाणी येऊन काम करणं काळाची गरज झालेली आहे. कारण राजकीय विंग एका ठिकाणी येऊ शकत नाही. त्याचे कारण आहेत. कारण प्रत्येकाच्या आपापल्या दुकानदाऱ्या आहेत, प्रत्येकांना आपापल्या दुकानदाऱ्या घेऊन पैसा कमवायचा आहे. त्यामुळं तुम्ही त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा करू शकत नाही. म्हणून आपण भिक्खू संघाला खतपाणी घालून ज्या ज्या विंग समाजामध्ये काम करतात त्यांच्या समवेत आपण काम करून आपण धार्मिकता जर जोपासली तर या धार्मिक विंगमधून आपला संसार सुद्धा चांगल्या तऱ्हेनं चालू शकतो आणि आपल्या कुटुंबामधून चांगले युवक आपण घडू शकतो. ते काम आपण कराल ही अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी आपण धार्मिक कार्यक्रम असेच या भीमटेकडीच्या माध्यमातून, या भीमटेकडीचे सन्माननीय अध्यक्ष भारतजी सहारे, बौद्ध धम्म प्रचार समिती भीमटेकडी या ठिकाणी उपस्थित आहे. साहेब, आपलं पुनश्च अभिनंदन करतो की हा असाच प्लॅटफॉर्म आपली कुठली जरी विंग असेल काम करणारी असेल तर त्यांना उपलब्ध करून द्याल, याकरता मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि असेच कार्यक्रम समाजात चालू द्याल. आणि आपल्या समाज बांधवाची फार मोठी जबाबदारी आहे. भिक्खू संघ नव्याने निर्माण होत नाही, कारण मी चिवर घेत नाही, तुम्ही घेणार नाही. म्हणून आता रिटायर्ड जे झालेले आहेत त्या बांधवांना माझी विनंती आहे का आपण आपलं घरदार त्यागू नका, पण किमान 10 दिवस जर आपण चिवर घेतलं ना, आम्ही तुमच्या सोबत येतो. गुणवंत देवपारे म्हणून मी सुद्धा 10 दिवस चिवर घेतो. त्यामधून एक धार्मिक चळवळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या घरामधलं सुद्धा धार्मिक वातावरण बनल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रिटायर तुम्ही नोकरीनं झाले, तुमच्या पेशानं तुम्ही रिटायर झाले, डोक्याने रिटायर होऊ नका. कारण रिटायरमेंट झाल्यानंतर आपली एक नैतिक जबाबदारी आहे आपल्या समाजाला न्याय देण्याची, आणि ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण सर्व लोक कराल. काही लोक आमच्यासारखे बिझनेसमध्ये असतील, आपण बिझनेसमॅन सुद्धा एक धार्मिक चळवळ फार मोठ्या ताकदीनं आपण चालू शकतो. आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या त्या क्षेत्रामधून आपण धार्मिकतेसाठी तरी किमान एका ठिकाणी याल ही अपेक्षा करतो. कारण आता आम्ही मार नाही बौद्ध झालोत, पण महार असल्याचा भास हा नेहमी होतो. कारण आमच्या वाणीतून, आपल्या कृतीतून, कारण जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोर जातो तर ती जी घाण कानावर येते ना 12:30ची, वाईट वाटते, वेदना होतात. आमच्या मुली एकमेकाच्या घरी, प्रत्येक वेळा हेच बोललं पाहिजे गरजेचं नाही, पण आपण समजून घेणे काळाची गरज झाली. ती घाण दूर करण्यासाठी आम्ही धार्मिक एका ठिकाणी येऊन याच पद्धतीनं आपण धार्मिक कार्यक्रम द्याल ही अपेक्षा करतो. पुनश्च लाऊडबद्ध टीव्हीचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि आपण मला या ठिकाणी उद्घाटन करण्याची संधी दिली आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि 2 शब्द संपूर्ण मी रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।